नमस्कार, मी निकिता इंगोले. मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत भूगोल हा विषय. भूगोल या विषयामधील महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता हा जो टॉपिक आहे हा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला माहीतच आहे की MPSC कंबाईंड ग्रुप सी 2 जून 2025ला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असलेले 36 जिल्हे यापैकी 4 जिल्ह्यांची लोकसंख्येची घनता विचारण्यात आलेली होती. तर या अनुषंगाने पुढील पेपरमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत 36 जिल्हे आहेत त्यापैकी कोणत्याही जिल्ह्याची लोकसंख्येची घनता विचारल्या जाऊ शकते. या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनविला आहे. तर 36 जिल्हे आणि त्या 36 जिल्ह्याची लोकसंख्येची घनता आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर महाराष्ट्र लोकसंख्येची घनता जनगणना 2011 नुसार. तर सर्वाधिक जास्त लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे 5 जिल्हे आहेत. ते म्हणजे मुंबई उपनगर, मुंबई शहर, तिसरं ठाणे, चौथं पुणे, पाचवं पालघर. आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जो जिल्हा आहे ते मुंबई उपनगर आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा तो म्हणजे गडचिरोली. तर चला तर आज आपण आपलं लेक्चर सुरू करूया. मुंबई उपनगर 20,980, मुंबई शहर 19,652, ठाणे 1,157, पुणे 603, पालघर 560, कोल्हापूर 504, नागपूर 470, नाशिक 393, रायगड 368, छत्रपती संभाजीनगर 365. आता येथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की औरंगाबाद, अहमदनगर तसेच उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत. तर त्यांची नावे पुढील प्रमाणे अशी की औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणतात, अहमदनगरला अहिल्यानगर म्हणतात आणि धाराशिव उस्मानाबादला धाराशिव म्हणतात. म्हणजेच औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर अहिल्यानगर आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव अशा प्रकारे. तर छत्रपती संभाजीनगर 365, जळगाव 360, लातूर 343, सांगली 329, अकोला 321, नांदेड 319, परभणी 295, भंडारा 294, सोलापूर 290, सातारा 287, धुळे 285, नंदुरबार 277, बुलढाणा 268, अहिल्यानगर 266, जालना 254, गोंदिया 253, हिंगोली 244, वाशिम 244, बीड 242, अमरावती 237, धाराशिव 219, वर्धा 206, यवतमाळ 204, रत्नागिरी 197, चंद्रपूर 193, सिंधुदुर्ग 163, गडचिरोली 74. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्हे व त्या 36 जिल्ह्याची लोकसंख्येची घनता बघितलेली आहे. तर ही जी आकडेवारी आहे ती मी जनगणनेची ऑफिशियल वेबसाईट आहे ना त्यातून मिळवलेली आहे. तर ही आकडेवारी 101% करेक्ट आहे.
तर अशा प्रकारे एकदा बघू शकता महाराष्ट्र लोकसंख्येची घनता जनगणना 2011 नुसार. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तर यानंतरचा आपला व्हिडिओ लिंग गुणोत्तर प्रमाण यावर असेल. तर ठीक आहे.